आपण आज बनवतोय लाल मिरच्यांचा लाल भडक ठेचा असणारे एकदम आंबट गोड तिखट चटपटीत ठेचा असणारे मिरच्या निवडताना एकदम लाल बुंद बघायच्या आहेत, त्याला थोडा पण हिरवटपणा नको. आणि काही मिरच्या खूप जाड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी खूप बिया तयार झालेल्या असणार आहेत. सो त्या मिरच्यांच्या बिया काढून घ्यायच्या. जेवढ्या तुम्ही बिया काढाल तेवढा ठेचा लाल चटुक्क बनेल. 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण 15 ग्रॅम घेतलाय. साधारण लहान मोठ्या मिळून 18 पाकळ्या आहेत. मुठीने पाहिल्या तर या 1 मूठ आणि 1.25 मूठ एवढ्या मिरच्या होत आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या केल्यात, देठ पण काढलेली आहेत. आणि हे असं हिरवं टोक मिरचीचं काढून घेते. ठेच्याचा लाल रंग कुठल्याही प्रकारे कमी होता कामा नये. आणि ह्या ज्या अशा जाड मिरच्या आहेत याच्यामध्ये खूप बिया असतात, तर त्यातल्या बिया काढून घेते. हाताची जर का आग होत असेल तर ग्लोव्ज घाला किंवा असा एखादा कपडा घ्या. कपड्यामध्ये मिरच्या ठेवा. अशा चोळून घ्या मिरच्या, म्हणजे त्यातल्या बिया सैल होतात आणि मग अगदी आरामात बिया निघतात. ह्या आता आपण कापून घेऊयात. ह्या अशा बिया आरामात निघतात. काट्याने पकडून सुरीने कापून अशा बिया काढणं पण सोपं जातं. तेलावर टाकल्या की मिरच्या फुटू शकतात, अंगावर उडू शकतात, त्यामुळे सगळ्या मिरच्या अशा कापून घ्या. तव्यावर घातलं 2 टेबलस्पून तेल, चिमूटभर घालायचे मेथी दाणे. मेथी जरा परतली गेली की घालायचंय लसूण आणि ह्या गेल्या चिरलेल्या मिरच्या. आता मिरच्या लसूण सगळं परतून घ्यायचंय. परतल्याचे काळे डाग मिरच्यांवर पडू देऊ नका. मिरच्या जरा सॉफ्ट झाल्या की गॅस बंद करायचा आणि आता मिरची लसूण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटायचे. पण असा ताजा ताजा ठेचा खूप तिखट लागतो आणि फ्रीजमध्ये हा ठेचा महिनाभर पण छान राहतो. चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि हा 1 टीस्पून गुळ घालतेय. मिरच्या मस्त वाटल्या गेल्यात आणि रंग बघा किती सुरेख दिसतोय. फोडणी आता करून घेऊयात. तर हे 2 टेबलस्पून घातलं तेल, पाव चमचा घेतलीये मोहरी, पाव चमचा घालतीये मेथी. मोहरी मेथी तडतडली की गॅस करायचा बंद आणि मग घालायचा पाव चमचा हिंग. थोडीशी घालतीये हळद. ठेच्याचा रंग अजून खुलून येण्यासाठी पाव चमचा घेतलाय तिखट. आणि ठेचा कमी प्रमाणात बनवला असेल तर त्याच्यावरती अशी चुरचुरीत फोडणी घालायला हरकत नाही, पण टिकाऊ ठेचा हवा असेल तर गार फोडणी घाला, जशी आपण लोणच्यात घालतो. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, दही भाता बरोबर, अगदी ब्रेडच्या स्लाइस बरोबर खूप सुरेख लागतो. आणि फ्राईड राईस वगैरे जर का बनवणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा ठेचा घालू शकता. ठेच्यावर पिळायचं लिंबू आणि सुरेख ठेचा तयार झालाय. ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.